भोंदूबाबा खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत पोलिसांची कारवाई. 2018 ते 2025 दरम्यान फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत आर्थिक लूट केल्याचाही आरोप. नाशिकमधील भोंदूबाबा खरातच्या वडिलांच्या दशक्रिया विधी पत्रिकेवरती रुपाली चाकणकरांचं नाव. 2017 मधील खरात कुटुंबातील दशक्रिया विधीची पत्रिका सर्वत्र चर्चेत. शोकाकुलांच्या यादीमध्ये माजी महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचं नाव आल्यानं चर्चांना उधाण. भोंदूबाबा खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचा समावेश असल्याची चर्चा. अधिकृतरित्या कोणतंही नाव जाहीर नाही. संबंधित आमदाराच्या पत्नीची भूमिका काय याचा तपास सुरू आहे. चौकशीमध्ये आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नवं वळण. बड्या आयुर्वेदिक औषध आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी केली जाणार. खरातनं या दुकानातून हरणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय. नाशिक रोड परिसरातील एक सराफ व्यापारी देखील पोलिसांच्या रडारवरती आहे. संबंधित सराफ व्यापाऱ्याकडून भोंदू खरात बनावट रत्नांची खरेदी करत असे आणि आर्थिक व्यवहार तसेच धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे. खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासुदानींनी सांगितला नकली सापाचा किस्सा. खरात हा भक्तांना अवतार पूजा आणि नागदेवतेचं दर्शन घडवण्याच्या बहाण्यानं मंदिराच्या पाठीमागे घेऊन जायचा. हातातले तांदूळ पडू देऊ नका असं म्हणत नकली सापाला पुण्यामध्ये आणायचा. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी गावात भोंदू अशोक खरातचं 10वी पर्यंत शिक्षण. भोंदू गावातून अंडे चोरून विकत होता. गावकऱ्यांची माहिती. तर खरातमुळे आमच्या शाळेचं नाव खराब होतंय, गावकऱ्यांची भावना. खरातच्या कहांडळवाडीतील गावकऱ्यांचाही संताप. कहांडळवाडीमध्ये गावकऱ्यांकडून खरातचा कोंबडी चोर असा उल्लेख. खरातची परिस्थिती आधी फार गरिबीची असल्याची गावकऱ्यांची माहिती. खरातनं सगळं चोरीच्या मार्गाने कमवलं, गावकऱ्यांचा आरोप. भोंदू खरातचा आणखी एक कारनामा समोर. सिन्नरच्या वावी येथील वैजेश्वर मंदिर पाडण्याचा खरातनं घाट घातल्याचं उघडकीस. मंदिराची शक्ती संपल्याचा खरातचा दावा होता, मात्र गावकऱ्यांचा वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार होता. भोंदूबाबा खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानेच बंदुकीचा परवाना दिल्याचं उघडकीस. चौकशी दरम्यान खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुस जप्त. 21 पैकी 5 काडतुस कशासाठी वापरली याचा तपास सुरू. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर खरातला शस्त्र परवाना. भोंदू खरातच्या शिवानिका संस्थांचे बँक अकाउंट सील. अशोक खरातची राज्यातील मालमत्तेची चौकशी सुरू. कुटुंबातील सदस्यांच्या नावे 5 सदस्यांच्या नावे कुठे कुठे मालमत्ता याची चौकशी होणार. नोंदणी महानिरीक्षकांकडून एसआयटीने माहिती मागवली. मुख्यमंत्री पोलिसांना शांतपणे काम करू द्या. तपास सुरू असताना संशय व्यक्त करणं योग्य नाहीये. भोंदू अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया. चाकणकरांचा महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यासंदर्भात पक्षामध्ये एकमत. मंगळवारी देवगिरीवरील बैठकीमध्ये राजीनाम्यावरती चर्चा. चाकणकरांचा राजीनामा घ्यावा अशी आमदारांची बैठकीत मागणी. ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी संतापल्या. राऊतांनी राज्यसभेसाठी पवारांचं नाव का घेतलं? प्रियंका चतुर्वेदींनी सवाल केल्याची सूत्रांची माहिती. तर पक्षप्रमुख मी आहे, त्यामुळे अंतिम निर्णयही मीच घेणार होतो असं म्हणत ठाकरेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न. खासदारांच्या बैठकीला उपस्थित नव्हतो, पण बैठकीत असं काही झालं नाही. मी पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य आहे. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर चतुर्वेदींनी राऊतांबाबत प्रश्न विचारल्याची सूत्रांची माहिती. सर्व लढाई तुमच्या भरवशावरती लढतोय. माझा तुमच्यावरती विश्वास आहे. तुमचे खासदार फुटणार असं मला सांगतात. खासदारांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडून त्यांच्या खासदारांवरती विश्वास व्यक्त. आरोप करायला काही कागदपत्र लागत नाहीत. कोणत्याही विषयावरती आरोप करायचा याला काही अर्थ नसतो. रोहित पवारांच्या पटेल आणि तटकरेंवरील आरोपांनंतर संग्राम जगताप यांचा पलटवार. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी पोलीस मुख्यालयात हजर. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दैनंदिन कामाला सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून झालेल्या राड्यानंतर तुषार दोशी चर्चेत. सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करा. अनिल देसाईंची जामिनावरती सुटल्यानंतर मागणी आहे. निवडणूक प्रक्रिया पुन्हा राबवण्याची मागणी आहे. महाबळेश्वर न्यायालयाकडून पोलिसांना कारणे दाखवा नोटीस.
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल सादर. अहवालामध्ये पार्थ पवारांचा उल्लेखच नाहीये. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यासह 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईची टांगती तलवार. तपासात आणखी कोणी दोषी आढळल्यास कारवाई होणार. खारगे समितीचा तपासावरती महत्त्वपूर्ण शेरा. सातारा जिल्हा परिषदेच्या सभापतींची 4 एप्रिलला निवड होणार. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती आहे. सभापती निवडीआधी 4 एप्रिलला विशेष सभा होणार. विषय समिती सभापती पदाच्या निवडणुका याच वेळेस घेतल्या जातात. सोनिया गांधींवरती 3 दिवसांपासून सर गंगाराम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. सोनिया गांधींच्या प्रकृती संदर्भात चाचण्या सुरू आहेत. पेट्रोल तुटवड्याच्या अफवेनं ठाणे कल्याणमध्ये पंपांवरती प्रचंड गर्दी. अनेक पंपांवरती परिस्थिती नियंत्रणाबाहेर. इंधन साठा पुरेसा असून प्रशासनाकडून नागरिकांना शांततेचं आवाहन केलं जात आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पेट्रोलसाठी पंपावरती लांबच लांब रांग लागल्या होत्या. तर पेट्रोलचा साठा असूनही नागरिकांची मोठ्या प्रमाणात पंपांकडे धाव आहे. सकाळपासूनच इंधन भरण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे. चिपळूण रेस्ट हाऊसच्या बाहेरील पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी आहे. पेट्रोल डिझेल तुटवड्यामुळे ठाण्याच्या मानपाड्यातील भारत पेट्रोल पंप बंद झालाय. दोरीच्या सहाय्यानं बॅरिकेडिंग करून पंप बंद ठेवण्यात आल्यानं नागरिकांना मनस्ताप. जेजुरीमध्ये व्यावसायिकांना सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावरती. जेजुरी आणि पंचक्रोशी हॉटेल असोसिएशनच्या वतीनं गॅस मिळावे यासाठी बैठकीचं आयोजन. रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं शहरातील काही हॉटेल्स उपाहारगृह बंद. सकाळच्या न्याहारी बनवण्यासाठी गॅस उपलब्ध नसल्यानं हॉटेल बंद ठेवण्याची वेळ. हॉटेल बाहेर दुकान बंद असल्याचे बोर्ड झळकले. जालन्यातील पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची मोठी गर्दी. पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचं वाटप. जिल्ह्यामध्ये अनेक पेट्रोल पंपांवरती नो स्टॉकचे बोर्डही झळकले. परभणीमध्ये गॅसचा मोठा तुटवडा. गॅस मिळत नसल्यानं प्रायव्हेट हॉस्टेलच्या चालकांवरती लाकडी भट्टे पेटवण्याची वेळ आली आहे. गॅस तुटवड्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर होत असल्याचा हॉस्टेल चालकांचा आरोप आहे. आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम पैठणमधील केळी चिप्स उद्योगावरती. गॅस टंचाईमुळे उत्पादकांना चुलीवर चिप्स बनवण्याची वेळ. पारंपरिक पद्धतीमुळे चिप्सच्या गुणवत्तेत घसरण झाल्यानं विक्रीवरती मोठा परिणाम. नागपुरातील एचपी कंपनीच्या सर्वात मोठ्या पेट्रोल पंपावरचं पेट्रोल संपलं. वाहनधारकांना मोठा मनस्ताप. नागपूर शहरातील जवळपास 30 ते 40% पेट्रोल पंप बंद. नागपुरात सलग 3ऱ्या दिवशीही पेट्रोल पंपावरती गर्दी कायम. पेट्रोल टंचाईच्या भीतीनं लोकांची पंपावर गर्दी. तर नागपूरमध्ये पुरेसा पेट्रोल आणि डिझेल साठा असल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती. गॅस तुटवड्यामुळे सोलापूरमध्ये ऑटो एलपीजी गॅस पंप बंद. अनेक दिवसांपासून शहरातील ऑटो एलपीजी गॅस बंद. त्यामुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत. जवळपास 10 दिवसांपासून एलपीजी गॅस पंप बंद आहेत. ठाण्यातील माजीवाडा पेट्रोल पंपावरती रांग. पेट्रोल डिझेल अभावी अनेक कन्स्ट्रक्शन साईट बंद पडण्याच्या मार्गावर. पंप चालकांना कंपनीकडून मर्यादित साठ्याचा पुरवठा. कोल्हापूरमध्ये 3ऱ्या दिवशीही वाहनधारकांच्या रांगा. गेले 2 दिवस पेट्रोल पंपांवरती झालेली गर्दी पाहता जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल आणि डिझेल विक्रीवरती निर्बंध. छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात असलेल्या एचपीच्या पेट्रोल पंपावरती नागरिकांची मोठी गर्दी. पेट्रोल डिझेलचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेनंतर नागरिकांची रांग. क्रांती चौकात वाहतुकीला अडथळा. जालन्यामध्ये दुचाकीसाठी 200 तर 4चाकी वाहनांसाठी 2000 रुपयांचं पेट्रोल मिळणार. इंधन संपणार असल्याची अफवा पसरल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून आदेश जारी. पेट्रोल पंपावरती होणाऱ्या गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाचा निर्बंध. नाशिकमधील पेट्रोल पंपावरती पहाटेपासून अचानक गर्दी. मर्यादेमध्ये पेट्रोल डिझेल मिळणार या अफवेनं नागरिकांची तुफान गर्दी. दरम्यान अनेक पंपांवरती पेट्रोलच संपल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण. मुंबईमध्ये गॅस मिळत नसल्यानं कामगार गावच्या वाटेवरती आहेत. रेल्वेनं मूळ गावाकडे जाण्यासाठी कामगारांची कुर्ला टर्मिनसवरती मोठी गर्दी आहे. पुण्यातील हवेली उपअधीक्षक कार्यालयाअंतर्गत 46 कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. जमीन मोजणीमध्ये गैरव्यवहार प्रकरणामध्ये याआधी उपअधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यावरती निलंबनानंतर आता 28 कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार. हिंगोलीमध्ये महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. नाफेड केंद्र चालकांच्या गाड्या खाली करण्यासाठी हमालीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा आरोप. व्हायरल व्हिडिओची TV9 मराठी पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला सोडा, विज्ञानाची कास धरा असा नारा देत पुण्यातील महात्मा फुले वाड्यापासून राष्ट्रवादीच्या अभियानाला सुरुवात. महिला जनजागृती अभियानाला शपथ घेऊन प्रारंभ. भोंदूबाबाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती जनजागृती सुरू.
मुंबईतल्या वडाळ्यातील राम मंदिरात श्रीराम नवमीचा उत्साह। राम जन्माचा सोहळा पाहण्यासाठी आणि प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी आणि रामनवमी निमित्त आज मंदिरामध्ये फुलांची आकर्षक अशी सजावट। भंडारातील श्रीराम मंदिरातून निघालेली बालगोपाळांची शोभायात्रा ठरली आहे मुख्य आकर्षणाचं केंद्र। राम नाव कोरलेले दगड घेत लहानग्यांचा या शोभायात्रेमध्ये सहभाग। हनुमान चालीसा पठणानं रॅलीला समारोप। जळगावच्या भुसावळ शहरामध्ये श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। गेल्या आठवडाभरापासून पूजा, आरती आणि अभिषेक करण्यासह भजन, कीर्तन आणि धार्मिक कथांचंही आयोजन। शिर्डीतील साई मंदिरामध्ये 115वा श्रीराम जन्मोत्सव सोहळा। पारंपरिक पद्धतीनं श्रीराम जन्मोत्सव सोहळा तसेच धर्मध्वजाच्या निशाण मिरवणुकीचंही आयोजन। साई मंदिर आज रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार। शेगावात रामनवमी उत्सवानिमित्त मोठी गर्दी। यावर्षी 132वा श्रीराम जन्मोत्सव सोहळा। देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेगावात दाखल। शेकडो भजनी दिंड्या सुद्धा शेगावात पोहोचल्या। नाशिकच्या पुरातन श्री काळाराम मंदिरामध्ये रामनवमीचा उत्साह। रामनवमीच्या निमित्तानं काळाराम मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फुलांची आकर्षक सजावट। रामनवमीच्या निमित्तानं नागपूरमधील पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांची गर्दी। तब्बल 15,000 नारळांनी मंदिराची सजावट तर विशेष पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। भंडारा शहरामध्ये श्रीराम नवमी निमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं भव्य बाईक रॅली। शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या शिस्तबद्ध रॅलीमध्ये युवकांचा उत्स्फूर्त असा सहभाग। प्रभू श्रीरामांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। सांगलीच्या मिरज तालुक्यातील कावजी खोतवाडीमध्ये स्वामी समर्थांच्या मंदिराचं लोकार्पण। गावातून स्वामींच्या मूर्तीची मिरवणूक, मूर्ती प्रतिष्ठापना आणि कलश आरोहण सोहळा देखील या ठिकाणी संपन्न। भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य शपथ दिन स्मृती सोहळा उत्साहात। शपथ दिन स्मृती सोहळ्याचं हे 381वं वर्ष। पारंपरिक वाद्यांच्या तालावरती शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक। मुंबईत यंदाही नालेसफाईच्या कामांना विलंब। आतापर्यंत केवळ 1-2% नालेसफाई पूर्ण झाली आहे। मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी 9,60,000 मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट आहे। राज्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता। काही भागात हवामान विभागाकडून येलो अलर्ट। दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। ठाणे महापालिकेच्या 90% सूट योजनेस मुदतवाढ। करदात्यांसाठी निवासी मालमत्ता करावरील दंड, व्याजमध्ये 90% सूट। योजनेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। मुंबईच्या सहारा डोमेस्टिक एअरपोर्टवरती बॉम्ब ठेवल्याची धमकी। इंडिगो मुंबई ते गाझियाबाद फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। विमानाच्या तपासणीनंतर बॉम्बची अफवा असल्याचं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची यंदा विक्रमी कर वसुली। यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये 221 कोटींचा कर वसूल करण्यात आला। मालमत्ता करातून 200 कोटी तर पाणीपट्टीतून 21 कोटींची वसुली। गतवर्षीच्या तुलनेमध्ये वसुली 45% वाढली। मुंबईतील परळ टीटी उड्डाणपुलाच्या डागडुजीचं काम वेगानं सुरू। परळ टीटीच्या कामामुळे लालबाग ते परळपर्यंत वाहतूक कोंडी। ट्रॅफिक विभागाकडून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। शहादा तालुक्यामध्ये घरकुल मंजूर असतानाही काम सुरू न केल्यास कारवाई केली जाणार। घरकुलसाठी अनुदान मिळूनही बांधकाम होत नसल्याच्या अनेक तक्रारी। लाभार्थ्यांनी आठवडाभरात काम न सुरू केल्यास अनुदान वसूल करून लाभार्थ्यांवर कारवाई होणार। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती 18 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत बंद ठेवल्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी संघर्ष संघटना आक्रमक। बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवरती कमी दरानं शेतमाल विकण्याची वेळ। उपनिबंधकांकडे निवेदन देत बाजार समिती तात्काळ सुरू करण्याची मागणी।